यांचा मी या ठिकाणी निश्चितपणे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यानंतर ओप्पो मोबाईल कंपनी ज्याने आपला ओप्पो मोबाईल फोन जो नवीन बाजारामध्ये आणलाय ज्याचा प्रोमो या केपीएलच्या माध्यमातून केला, मी त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यानंतर आमच्या मॅच ऑफिशियल्स मध्ये आमचे स्कोरर योगेश वाघ यांचं देखील मी या ठिकाणी निश्चितपणे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपली कामगिरी अजून संपलेली नाहीये योगेश वाघ, कारण आपल्याला यानंतर पारितोषिक वितरण समारंभ आहे, अंतिम सामना आहे, परंतु तरी देखील आयोजकांच्या वतीने मी आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मला समालोचन कक्षाकडे पुन्हा एकदा वळावंसं वाटतं। श्रीकांत मुळीक एक जबरदस्त टॅलेंटेड कॉमेंटेटर, मराठीचा एक जबरदस्त समालोचक, याचं देखील मी आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तर दुसरे कॉमेंटेटर प्रशांत पुजारी या दरम्यान पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा देतो, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो। आणि निश्चितपणे ज्यांनी जेवणाची अतिशय उत्तम सोय केली त्या प्रकाश चौधरी साहेबांचं देखील मी आमच्या आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या आभार प्रदर्शनानंतर मित्रांनो पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया। क्रिकेटचा थरार काय असतो, क्रिकेटचं निश्चित मी म्हणेन की युद्ध काय असतं, आपल्याला या अगोदरच्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये पाहायला मिळालं होतं आणि अगदी त्याच प्रतीचा सामना यावेळेस अनुभवायची निश्चितपणे की उराशी प्रतीक्षा बाळगून आहे। हा क्रीडा रसिक आपण पाहतोय मैदानाच्या चारही बाजूला जर कटाक्ष टाकला तर फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय, मानसिक दडपण आणलंय, 75 धावांचं लक्ष, 74 धावा उभा केल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये, 75 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि निश्चितपणे 75 धावांचं लक्ष गाठताना मात्र एक दमदार सुरुवात येणं गरजेचं आहे। पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेची षटकं ही खूप महत्वाची षटकं असणार आहेत आणि या 2 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा धावफलकावरती असणं नितांत गरजेचं। गोलंदाज अविनाश, सलग तिसरा निर्धाव चेंडू, या ठिकाणी मानसिक दडपण वाढतंय प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर। नक्कीच प्रवीण अर्जुन सर तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण की ज्या प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता करते वारंवार गोलंदाज अविनाश जाधव, नक्कीच करावी तेवढी स्तुती कमी या गोलंदाजीची, कारण की या षटकातील पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, त्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजांना जखडून ठेवलंय, फलंदाजांच्या फलंदाजीने ज्या प्रकारे अंकुश आणलाय या गोलंदाज अविनाश जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट एक माहिरी गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे तोच एक गोलंदाज अविनाश आपल्या बॉलिंग मार्क करत आहे। हायवे एंड कडून पुन्हा एकदा रामा या फलंदाजासाठी एक आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणजे जी ओळख आहे, फक्त ह्याची ओळख कळंबोलीपर्यंत नाहीये मित्रांनो, फक्त याची ओळख रायगड पुरती नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर खेळणारा टेनिस मधील अतिशय उत्कृष्ट फलंदाज, आणि त्या फलंदाजाला ज्या प्रकारे बांधून ठेवले, ज्या प्रकारे त्याच्या फलंदाजीवर अंकुश आणून ठेवलाय, नक्कीच कौतुक करावं लागेल, स्तुती करावं लागेल। प्रेक्षकांची मने पूर्णपणे जर या दिवसामध्ये कोणी जिंकले असेल तर त्या गोलंदाज अविनाश यांनी, कारण या षटकातील षटक प्रगतीपथावर असताना सलग चौथा चेंडू निर्धाव टाकण्याची यश ठरलाय तो गोलंदाज अविनाश। ओव्हर टू प्रवीण सर। तर निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे की फलंदाज रामदास महानवर याची ओळख ही फक्त कळंबोली क्रिकेट पुरती नाहीये, तर रायगड ओपन मधून रॉयल कळंबोलीकडून संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे। मुंबईचा जर विचार केला तर साजिद 11 संघाकडून खेळणारा खेळाडू आहे, आणि जर आपण उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर निश्चितपणे प्रतीक 11 जो डिंगडांग या नावाने ओळखला जातो या संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे निश्चितपणे। परंतु यावेळेस मात्र काहीसा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय। पंचांकडे निश्चितपणे पंचांचा ऑफ द बॅटचा इशारा येतोय, बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू आहे। पहिले 4 चेंडू अतिशय उत्तम दर्जाच्या चेंडूचा मारा केला गेला होता। रामदास महानवर सारख्या फलंदाजाला जखडून ठेवणं ही फारशी मी म्हणेन की सोपी कामगिरी नाहीये, परंतु ही कामगिरी मात्र पार पाडली आहे गोलंदाज अविनाश जाधवनं। अविनाश जाधव हे नाव आलं की निश्चितपणे मॅचलेस या संघाचा उल्लेख केल्याशिवाय राहवलं जात नाही, कारण मॅचलेस या संघाने एकेकाळ आपण पाहिलं की मुंबईच नव्हे तर मुंबई, नवी मुंबई आणि रायगड ठाण्यामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला होता। या अविनाश जाधव सरांचा हा मॅचलेस संघ आहे, परंतु यावेळेस आपण पाहतोय की भगतसिंग 11 संघाकडून खेळणारा हा अविनाश जाधव मात्र आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करतो। या दरम्यान फलंदाज भीम यादव अक्रॉस लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, पॅडवर चेंडू आदळतोय आणि अपीलच्या नादामध्ये आपण पाहतोय की चेंडूवरचं नियंत्रण मात्र गमावलंय। 2 धावा घेण्याची संधी मात्र या ठिकाणी मिळते। पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा, लेग बाईच्या माध्यमातून अंतिम चेंडूवरती